Hello children, how are you? How are you today? I am good, I am well. What about you? Hello kids, welcome to Savita Ford Academy. मुलांनो, सविता फॉडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपला आहे मराठीचा तास, मराठी वेल. संपूर्ण श्रेणीबद्ध अभ्यासक्रमाचे हे पाठ्यपुस्तक आहे इयत्ता 4थीचे CBSE बोर्ड. तर मुलांनो, CBSE बोर्ड किड्ससाठी वर्कशीट ज्यांची असतील तर सेकंड वर्कशीटसाठी जो काही सिलेबस असेल तो आज आपण घेणार आहोत त्या पूर्ण तासामध्ये. तर आज आपण घेणार आहोत धडा 4 मी धरणी बोलते. 5वी ही एक कविता आहे, पोलीस दादा. तर ही कविता खूप छान आहे आणि धडा देखील खूप छान आहे, खूप छान असा मेसेज देतो. आणि 6वा जो धडा आहे तो चित्रावरून गोष्ट सांगणे. ही गोष्ट तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आजी आजोबांनी सांगितलेली असेल, आई वडिलांनी सांगितलेली असेल. तर चला, हे तिन्ही धडे म्हणजे एक धडा, एक कविता आणि एक चित्रावरून गोष्ट सांगणे हे आपण पाहणार आहोत विथ प्रश्न उत्तरे म्हणजे एक्सरसाइज अँड एक्सप्लेनेशन ऑल्सो. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाईम आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. पान नंबर 20 काढायचे सर्वांनी. आपण तयारी करतोय वर्कशीट सेकंडसाठी 2025. आता ही जी ऑगस्टमध्ये असेलच CBSE बोर्ड ग्रेड 4th. तर चला, धडा आहे 4. आपण खूप फास्टमध्ये एक्सप्लेनेशन घेणार आहोत. प्रश्नोत्तरे आपल्याला घ्यायची आहेत, आपल्याला व्याकरण देखील बघायचं आहे. तर पान नंबर 20 वरती मी आहे, तुम्हाला दाखवते. हे पहा या पद्धतीने. ओके, तर चला फटाफट सुरुवात करूयात आणि तुम्ही प्लीज लक्ष देऊन ऐकायचं आहे. खूप महत्त्वाचा हा तास आहे, लेक्चर आहे. मी धरणी बोलते. ओळखलं का मला बाळांनो, मी तुमची धरणी माता. भूमी, भू, धरा, वसुंधरा अशी कितीतरी माझी नावे आहेत. मी तुम्हा सर्वांचा भार वाहते, पण आज मी रडत आहे. त्याला कारणही तसेच आहे, तुम्ही माझी काळजी घेत नाही. खूप सारं पोल्युशन करून ठेवले ना पण कचरा. धरणी माता त्याच्यामुळे रडतीये. झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची तुम्ही वाईट दशा केलेली आहे. तुम्ही म्हणजे आपण सर्वच, मी देखील आली त्याच्यामध्ये, तुम्ही आलात सर्वजण. त्याच्यामुळे आता आपल्याला खूप सारी झाडं लावायला हवी आहेत आणि या धरणी मातेची काळजी घ्यायला हवी ना. तर चला, आज असून आपण सुरुवात करूयात, आज आत्तापासूनच. यांची तुम्ही वाईट दशा केलेली आहे. कोणाची? झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची तुम्ही वाईट दशा केलेली आहे. त्यामुळे मी दुःखी आहे. जर तुम्हाला मी हसावी, मी म्हणजे कोण? धरणी माता बोलते. मी हसावी असे तुम्हाला वाटत असेल तर पर्यावरणाची काळजी घ्या. येते बाळांनो आता, म्हणजे धरणी माता येऊन गेली आपल्याला सांगून की धरणी माता बोलते की आता मला रडायला येतंय, खूप प्रदूषण झाले, मला खूप त्रास होतोय, खूप रोगराई पसरली. तर याची धरणी मातेची म्हणजे माझी काळजी घ्या. झाडे लावा, झाडे तोडू नका, प्रदूषण करू नका, हो की नाही. तर चला, काही शब्दार्थ दिलेत ते देखील मी सांगणार आहे, कारण हे देखील प्रश्न उत्तरे म्हणून, फिलप्स म्हणून, मॅथ्स म्हणून मराठीच्या पेपरमध्ये येऊ शकतात. तर हे तुम्ही बाहेर करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. प्रत्येक शब्द मराठीतला आणि इंग्लिशमधलं त्याचं स्पेलिंग हे तुम्ही 3 वेळा लिहून काढायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. धन्यमाता मदरलँड स्पेलिंग देखील पाठ करायचं आहे तुम्ही. मदर MOTHERLAND जोडून गेलं की मदरलँड. काळजी म्हणजे केअर, CARE. पशुपाखरे म्हणजे पशु म्हणजे ॲनिमल्स, ANIMALS, ॲनिमल्स अँड बर्ड्स, BIRDS झालं, ॲनिमल्स अँड बर्ड्स. पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट, ENVIRONMENT, एन्व्हायरमेंट. तोडून तोडून जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर तोडून तोडून तुम्ही शब्द मोठा बनवायचा. एन्व्हायरमेंट, MENT. नदी, रिव्हर, RIVER. भार, वेट, WIGST, वेट. झाडे, वेली, झाडे म्हणजे ट्रीज आणि वेली म्हणजे क्रीपर्स.
तर त्याचं देखील स्पेलिंग आहे TREES अँड CREEPERS क्रीपर्स. वाईट दशा म्हणजे बॅड कंडिशन, BAD बॅड कंडिशन, CONDITION कंडिशन. आणि पृथ्वी म्हणजे अर्थ, आपल्याला माहिती सर्वांना ERTH. तर चला पटापट आपण एक्सप्लेनेशन बघितलं. तर मी खूप फास्टमध्ये शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे, कारण ऑलरेडी मी 1-2 वेळा धरणी माता बोलते म्हणून व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता सविता फावडे अकॅडमीमध्ये. ओके मुलांना, चला पाठज्ञान म्हणजे प्रश्न उत्तरे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पाठज्ञान म्हणजे तुम्हाला हा पाठ किती समजलाय, ज्ञान किती मिळाले तुम्हाला. ओके, तर चला क नंबर प्रश्न आहे. धरणीसाठी पाठात आलेले शब्द भू, धरा, वसुंधरा, भूमी. ओके नाही, भू, भूमी, धरा, वसुंधरा तुम्ही सहज शोधू शकता. खूप खूप सोपं आहे. धरणी का रडत आहे? मनुष्य म्हणजे आपण धरणीची काळजी घेत नाही म्हणून धरणी रडत आहे, असं उत्तर लिहायचं आहे. माणसाने कोणाची वाईट दशा केलेली आहे? ग नंबर प्रश्नाचं उत्तर माणसाने झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची वाईट दशा केलेली आहे. धरणी का दुःखी आहे? मनुष्य धरणीची काळजी घेत नाही. झाडे, वेली, पशु, पाखरे यांची वाईट दशा केलेली आहे म्हणून ती रडत आहे, दुःखी आहे. हो की नाही? चला ड नंबर प्रश्न आहे. धरणी केव्हा हसेल? मनुष्य जेव्हा पर्यावरणाची काळजी घेईल, प्रदूषण कमी करेल, तेव्हा धरणी माता हसेल. चर्चा करा. आता हे चर्चा करण्यासाठी आहे ते तुम्हाला वर्गामध्येच टीचर डिस्कस करतील. आपण जो पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी एसे टाईप म्हणजे खूप भरपूर बोललेले आहे, 5 ते 10 मिनिट. तर आता आपण हे स्किप करूयात आणि पटापट पुढे जाऊयात. जे रायटिंगचे प्रश्न आहेत पेपरमध्ये तुम्हाला येणार आहेत आता वर्कशीट सेकंडसाठी मराठीच्या पेपरमध्ये, तेच आपण पटापट घेऊयात. पुढील प्रश्नांचे एका शब्दात उत्तरे लिहा. एका शब्दात लिहायचं आहे म्हणजे पटापट होईल, वेळ जाणार नाही. क नंबर सर्वांचा भार कोण वाटे? धरणी, धरणी माता असा पूर्ण शब्द लिहायचा आहे. ओके. ख नंबर आपण कोणाची काळजी घेतली पाहिजे? धरणीची. आता पुढे पान नंबर 22 तुम्ही पहा. याच्यावरती आहे पुढील जोड्या जुळवा म्हणजे मॅच द फॉलोइंग. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आहे झाडे, नदी, पशु, वाईट आणि धरणी. ब गटामध्ये आहे दशा, माता, वेली, पाखरे आणि नाले. तर आपण कसं मॅच करायचे आहे? तर अ गट आणि ब गट मी पटापट सांगते, लक्ष द्यायचं आहे. झाडे, वेलीला मॅच करायचं आहे, जोडी जुळवायची आहे. नदी, नाले, वाईट, दशा, धरणी, माता. ओके नाही, सोपं आहे ना. आता पुढे प्रश्न 5वा. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय नाही कराल ते स्वतःच्या शब्दात लिहा. हा प्रश्न येऊ शकतो, तर तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. प्रत्येक मुलाचं इथे उत्तर वेगळं असेल, ज्याने जसा विचार केला. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, साधे सोपे सिंपल सेंटेन्स लिहायचे आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त हार्डवर्ड जोड शब्द नसतील. जसं की पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी मी एक तरी झाड लावणार. ओके नाही, तुम्ही शहरात असाल तर मग तुम्ही एखादा मनी प्लांट लावाल, त्याचं एक्झाम्पल द्याल तुम्ही की मी तुळस लावेल, मी पुदिना लावेल, किंवा मग गावी जाऊन आमच्या शेतामध्ये मी वडाचं झाड लावेल, आंब्याचं झाड लावेल. गावी शेतामध्ये तुम्ही मोठे मोठे झाडं लावू शकता रस्त्याच्या कडेला. हो की नाही, तुमच्या स्कूलमध्ये देखील एक छानसं झाड लावू शकता फुलाचं. आणि प्रदूषण पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी काय कराल तुम्ही? जो खाऊ खाल ते रॅपर डस्टबिनमध्ये टाकाल, किंवा जर आम्ही पेन्सिल शार्प करू, पेन्सिलीला टोक काढू, तर जो कचरा आहे तो कचरा पेटीतच टाकू. आणि घरामध्ये देखील फ्रूट्स खाल्ले, बनाना खाल्लं तर त्याचे जी साल आहे ती कचरा पेटीत टाकू. खूप लिहू शकता तुम्ही. आणि पाणी वाचू. ओके नाही, शॉवरचा वापर करायच्या ऐवजी आम्ही बकेट वापरू. ओके नाही, अशा पद्धतीने खूप लिहू शकता तुम्ही. पाणी जपून वापरू, विजेची बचत करू, त्याच्यासाठी बाहेर चालू की पंखा बंद करू, लाईटी बंद करू. खूप खूप लिहू शकता तुम्ही. ओके नाही. आणि जवळच जायचं असेल तर पप्पांकडे हट्ट नाही करणार की कारच घेऊन चला. वॉकिंग म्हणजे चालत देखील जाऊयात. चालत जायला देखील मजा येते ना, कधीतरी जवळपास असेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा. चला आपण बोलत राहिलो की खूप बोलत राहतो, गप्पा करत राहतो. तर चला प्रश्न 6वा. भाषा ज्ञान. आता भाषा तुम्हाला किती कळाली? म्हणजे इथे आला व्याकरणचा भाग. पुढील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवा. मुलांनो आता आपण बघतो भाषा ज्ञान. तर
तर प्रश्न 6वा, पुढील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवा. खूप सोपी आहे मराठी भाषा. हे जे बुक आहे तुम्हाला सिलेक्ट केलेलं ते देखील खूप सोपं आहे. फक्त लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आणि अभ्यास करताना नेहमी मोठ्याने बोलूनच लिहायचं आणि लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला छान पेपर लिहिता येईल. प्रश्न 6वा, पुढील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवा. धरणी, करणी. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. जसे तुम्हाला राईम्स माहिती ना, तुम्ही सिनियर KG, ज्युनियर KG, प्ले ग्रुप पासून फर्स्ट स्टँडर्ड पासून शिकताय. राईम्स यमक जुळणारे म्हणजे सारखे सारखे प्रोनाऊन्सिएशन, सारखे वर्ड्स असतात, तसे शब्द म्हणजेच यमक. धरणी, करणी. लोणी, कोणी. लो असा होतो ना, पोट आपले होतात ओ लो, मग तसंच ओ ओ असं होतं ना, म्हणजे ते यमक. मनी, फनी. म आपले जे पोट आहे ते चिटकतात थोडेसे. म नी, फ नी, हो की नाही, मग ते दोन्ही मॅच करायचे. पा नी, पा पा पा, इथे देखील चिटकतात आणि वरती होतात. पा नी, मग तसेच वा नी, असे यमक जुळवायचे. पुढे 7वा प्रश्न आहे. धरणी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पुढील प्रमाणे ते आहेत, त्यांचे वाचन करा. आता इथे वाचायलाच सांगितलं, पण पेपरमध्ये तुम्हाला लिहायला येतील. लिस्ट बनवा, कमीत कमी 10 लिहा धरणी या शब्दाचे समानार्थी शब्द, हो की नाही. तर चला आपण पटापट वाचूया, लक्ष द्या तुम्ही प्लीज. पूर्वी, भूधरा, भू, भूमी, धरा, वसुंधरा, पृथ्वी, अंबर, प्रिया. अंबर, अंबर म्हणजे काय, आकाश. वसुधा, मही, अचला, अवनी, धरित्री, सूर्य, सुता. आता पुढे आहे पान नंबर 23 वरती, रचनात्मक कार्य. आता हे काही येणार नाही तुम्हाला शक्यतो, म्हणजे 99% नाहीच आहे ना. पुढे काही चित्र दिलेले आहे, चित्रे आपणास काहीतरी सुचवत आहे. चर्चा करा. हे तुम्ही वर्गातलंच वर्क आहे, वर्गातलं डिस्कशन आहे, ते आपण तरी देखील बघूया. तर पहिलं चित्र, खूप धन्यमाता खुश आहे. दुसऱ्या चित्रामध्ये धन्यमाता खूप रोगराई पसरलेली आहे. त्याच्यासाठी उपाय तिसरा काय करायचा की आपण झाडे लावायची. आणि मग चौथा काय आहे, धन्यमाता हसते, खुश आहे, हो की नाही. प्रश्न 9वा, वर्तुळात लिहिलेले र हे अक्षर शेवटी ठेवून शब्द तयार करायचे. हा आता प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ऍक्टिव्हिटी आहे छानशी आणि अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. तर र हा शेवटी ठेवायचा आहे, हो की नाही. मग जे छोटे छोटे वर्तुळात आहेत ते पहिल्यांदा बोलायचे आणि र शेवटी बोलायचा, म्हणजे लिहिताना देखील तसंच लिहायचा. कार, भार, चार, क्षार, वार, धार, दार, धार आणि दार. तार, पार, खार, गार, मार, स्वार आणि पुन्हा कार. खूप सारे शब्द तयार होतात. इथे रिकाम्या जागा आहेत, तिथे तुम्ही ते फिल करायचे आहेत, लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीने मुलांनो आपला धडा चौथा मी धन्य बोलते. सेकंड वर्कशीट आहे तुमचं, दुसरं वर्कशीट जी तुमची जशी वर्कशीट म्हणजे टेस्ट आता होईल ऑगस्टमध्ये, त्याच्यासाठी आपली रिव्हिजन झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला वेळ भेटला तर नक्कीच घेण्याचा प्रयत्न पुन्हा करूया. तर चला लगेचच आम्ही कंटिन्यू करणार आहे. याच तासामध्ये 5वी कविता आहे, धडा नाही तो, या चॅप्टरमध्ये ही कविता आहे. तर नाव आहे पोलीस दादा. आपण याच्यावरती देखील 2 ते 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, नक्की तुम्ही चेक करू शकता सविता फावडे अकॅडमीमध्ये. तरी देखील आता आपण शॉर्टकटमध्ये मी कविता छानशी एकदा बोलणार आहे. ही कविता लिहिलेली आहे प्रभात दाते यांनी. खूप छान कविता आहे आणि प्रश्न उत्तरे लगेच घेणार आहोत, जे की तुम्हाला आता सेकंड वर्कशीटसाठी खूप खूप उपयोगी आहे. तर चला, पोलीस दादा प्रभात दाते 5वी कविता आहे आणि जे पान नंबर आहे ते 24, 2 तर चला. पोलीस दादा केवढी तुमची ऐट, रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट. सारेजण तुम्हाला इतके घाबरतात, भेटलात की तुम्हाला राम राम करतात. मारामारी झाली की सोडवा म्हणतात, घरात चोरी झाली की शोधायला सांगतात. खाकी तुमचा पोशाख, टोपी किती छान, बंदूक असते खांद्यावर, सारे देतात मान. छान अशी कविता आहे ना प्रभात दाते यांची. तर चला, कविता तुम्हाला समजलेली आहे आणि नसेल समजली तर नक्की एकदा व्हिडिओ जाऊन चेक करू शकता.
तर शब्दार्थ दिलेत, ग्लोसरी खूप महत्त्वाचे आहेत, फिलपसाठी येऊ शकतात ओके मराठीच्या पेपरमध्ये. तर चला बघूयात. 8 इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे ते बाहेर करायचं आहे, पाठ करायचं आहे, 3 वेळा लिहायचं आहे. POMP पम. चोरी म्हणजे थेफ्ट, THEFT थेफ्ट. मान रिस्पेक्ट, RESPECT. घाबरणे फ्रायटन, FRIGHTE आणि ED फ्रायटन. पोशाख ड्रेस, DRESS. खाकी डस्ट कलर, डस्ट कलर असतो, डस्टरचा कलर असतो ना तसा टाईप असतो ना खाकी कलर, पण खूप भारी असतो ना पोलिसांचा. IPS एक जे कलर त्यांचे जे पोशाख ड्रेस ठरवून दिलेत तो घातल्यानंतर एक अभिमान देशाचा की आपण सेवा करणार आहोत जनतेची, ही भावना त्या व्यक्तीशी मध्ये येते. तर चला आपण कंटिन्यू करूया. मारामारी फायटिंग अजिबात करायची नाही. FIGHTING फायटिंग. खांद्यावर म्हणजे ऑन शोल्डर, ON ऑन शोल्डर, SHOULDR शोल्डर. तर चला काव्य, काव्य म्हणजे काय? कविता हो की नाही. आणि ज्ञान, या काव्याचे या कवितेचे ज्ञान तुम्हाला किती झाले प्रश्न उत्तरे बघितल्याशिवाय कशी कळेल प्रश्नांचं उत्तर तुम्हाला किती येतं. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण खूप खूप हुशार आहात. तर चला प्रयत्न करायचा आहे, पटापट आपण घेणार आहोत ओके. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एकाच वाक्यात लिहायचं, 2 वाक्यात नाही लिहायची. क पोलीस दादा रस्त्याने जाताना काय करतात? पोलीस दादा रस्त्याने जाताना काय करतात? लेफ्ट राईट लेफ्ट. माझा आता लेफ्ट अडकलेला आहे म्हणून लेफ्ट राईट लेफ्ट ओके करतात ना. सारेजण कोणाला घाबरतात? सारेजण पोलिसांना घाबरतात. ग नंबर आहे मारामारी झाली की लोक पोलिसांना काय म्हणतात? मारामारी झाली की लोक पोलिसांना सोडवायला सांगतात की मारामारी सोडवा ओके नाही. कुणी रस्त्याने चालले आहे, कुणी बघितलं तर मग पोलीस दादा असतील तर ओ पोलीस अंकल ती मारामारी चालू आहे बघा ना, हो ना. चोरी झाली की लोक पोलिसांना काय सांगतात? चोरी झाली की लोक पोलिसांना चोराला पकडायला सांगतात आणि जे काही चोरलं गेलंय माल तो शोधायला सांगतात. पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. तर इथे एकच शब्द लिहायचा आहे म्हणजे वेळ वाचतो. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय सांगितलेलं आहे एका वाक्यात सांगितलं तर एका वाक्यात म्हणजे वाक्य पूर्ण लिहायचं. आणि जर एका शब्दात सांगितले फक्त तो एक मेन शब्द मुख्य असतो तेवढाच लिहायचा ओके. आणि वाक्यात लिहायचं तर पूर्ण विराम खूप महत्त्वाचा आहे, फुल स्टॉप. पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. आणि माहिती एका शब्दात किंवा फिलअपसाठी रिकाम्या जागांसाठी कविता असेल ना ती तुम्ही 3 वेळा नक्की लिहा, कमीत कमी 2दा तरी 3दा. आणि झोपायला जायच्या अगोदर एकदा ती मस्त छान अशी आठवायची किंवा बोलायची, गाऊन दाखवायची, बोलायची म्हणजे ती पाठ होऊन जाते आणि मग आपल्याला एका वाक्यात उत्तरे आणि फिलअप्स लिहिता येतात ओके नाही. तर चला कवितेत पोलिसांना काय म्हटले आहे? दादा म्हटले आहे, एवढंच लिहायचं फक्त पोलीस दादा. ख नंबर पोलिसाच्या डोक्यावर काय असते? टोपी. पोलिसाच्या खांद्यावर काय असते? बंदूक. पोलिसाचा पोशाख कोणत्या रंगाचा असतो? खाकी रंगाचा. फक्त एक एक शब्द पटापट लिहून काढायची. चला आपण त्यातील पटापट लिहूया, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्हाला कंटाळा येईल. कंटाळा येऊन द्यायचा नाही, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मराठीचा पेपर लिहिण्यासाठी. वर्कशीट 2. पुढील वाक्य चुकीबरोबर होते चिन्हांच्या साह्याने दर्शवा. क नंबर पोलिसांचा पोशाख लाल रंगाचा असतो. लाल रंगाचा नसतो म्हणून चूक करायचं. खाकी रंगाचा असतो ना, हो. पोलिसांना कोणीच घाबरत नाही, चूक. पोलिसांना सगळेच घाबरतात. पोलीस आपले रक्षण करतात, अगदी बरोबर, म्हणजे बरोबरची खूण करायची. पोलीस जनसेवा करतात, हो, म्हणून बरोबरची टिक मार्क करायची. योग्य पर्याय निवडून रिकामा जागा पूर्ण करा. सर्वजण पोलिसांना राम राम करतात. राम राम लिहायचं, सलाम प्रणाम लिहायचं नाही. तर चला पान पलटी करा. पान नंबर 26. तर मुलांनो पान नंबर 26 ओपन केलं सर्वांनी. तर चला पटापट बघूयात. लक्ष देऊन ऐकायचं आहे, खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पेपर लिहिण्यासाठी. तुम्हाला हवेत ना पैकीच्या पैकी मार्क्स, मराठीमध्ये गुण हवेत ना. तर चला ख नंबर आहे पान नंबर 26. 2 9 6 26 26. ख सर्वजण पोलिसांना काय देतात? मान. तो मानला टिक करायची. घरात चोरी झाली की शोधायला सांगतात, चोरी शब्द बरोबर आहे. आता प्रश्न 5वा मुलांना कवितेचे तालासुरात गायन करण्यास प्रोत्साहित करा. आता हे शिक्षकांनी करायचं आहे, जे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आपण छानशी कविता गायलेली आहे
तरी देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी मी एकदा गाऊन दाखवेल. पहिल्यांदा आपण प्रश्न उत्तरे बघून घेऊया, म्हणजे लिंक तुटायला नको. जी कंटिन्यू आपण केलेलं असतं. चला, भाषा ज्ञान. आता व्याकरण बघायचं आपल्याला. भाषेचं ज्ञान किती झालं तुम्हाला ते. प्रश्न 6. पुढील शब्द वाचा, समजून घ्या. घाबरणे म्हणजे घाबरतात. करणे करतात. क्रिया. म्हणणे म्हणतात. सांगणे सांगतात. प्रश्न 7. पुढील शब्दाचे वचन बदला. एकवचन आणि वचन. ओके ना, शिकलाय तुम्ही. पटापट येणार तुम्हाला. रस्ता रस्ते. बंदूक बंदुका. टोपी टोप्या. मान माना. खांदा खांदे. चोरी चोऱ्या. आता रचनात्मक कार्य आहे जे की तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणून आहे, जे तुमच्या वर्गात तुमच्या शिक्षकांनी घेतलेलं असेल. ओके नाही. तर इथे जोड्या जुळवायला सांगितलेलं आहे. चित्रे ओळखा, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. इथे आगीपासून बचाव करतो, रोगापासून बचाव करतो, सामान्य माणसाचे रक्षण करतो, देशाच्या सेवेचे रक्षण करतो. तर चित्र दिले. खूप सोपं आहे. पहिलीच्या मुलांना देखील तुम्ही तर खूप हुशार आहात, मोठे झालेले आहात. ओके नाही. आगीपासून कोण बचाव करतं? अग्निशमन दलाचे असतात. ओके नाही. इथे चित्र दिसते. सेकंड नंबरला रोगापासून बचाव कोण करतं? डॉक्टर. सामान्य माणसाचे रक्षण कोण करतो? पोलीस दादा. आणि देशाचे रक्षण कोण करतो? देशाच्या सेवेवर कोण असतं तैनात? सैनिक. छान. तर चला, ठरल्याप्रमाणे आता आपला हा जो कविता आहे 5वी पोलीस दादा, ही प्रश्न उत्तरे आपले झालेले आहे. तर ठरल्याप्रमाणे आपण एकदा ही कविता गाऊया आणि पुढे देखील कंटिन्यू करायचं आहे. अजिबात कुठेही जायचं नाही. आपल्याला धडा 6 चित्रावरून गोष्ट सांगणे. आता गोष्ट काही सांगत बसणार नाही, कारण मागच्या पाठामध्ये आपण सांगितलेली आहे, मागच्या व्हिडिओमध्ये. ओके. तुम्ही आतापर्यंत ती पाठ देखील केलेली असेल. मी फक्त पटापट प्रश्न उत्तरे घेणार आहे. प्रश्न उत्तरे घेतली की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडणार. त्याच्यामध्ये सेकंड वर्कशीट मराठीच्या पेपरमध्ये. तर चला, आणि मराठीसोबतच CBSE बोर्ड क्लास 4चे ऑल सब्जेक्ट आपण घेतो सविता फावडे अकॅडमीमध्ये. तर चला, पटापट आपण कविता गाऊया. पोलीस दादा. पोलीस दादा पोलीस दादा, केवढी तुमची ऐट. रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट. सारे जण तुम्हाला इतके घाबरतात. भेटलात की तुम्हाला राम राम करतात. मारामारी झाली की सोडवा म्हणतात. घरात चोरी झाली की शोधायला सांगतात. खाकी तुमचा पोशाख, टोपी किती छान. बंदूक असते खांद्यावर, साथ देतात मान. मुलांनो, गाताना प्रत्येक ओळ 2 वेळा बोलली ना तर अजून खूप छान वाटेल जी कविता तुम्ही गाल ती. आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी फास्टमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला. ओके. तर चला, कंटिन्यू करूयात. धडा 6 पान नंबर 27. 27. धडा 6 चित्रावरून गोष्ट सांगणे. तर इथे 2 चित्र दिलेली आहेत. गोष्ट आपण पहिल्या दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि तुम्ही इतके हुशार आहात की आता तुम्ही या चित्रावरून सहज गोष्ट बनवू शकता. तर आपण वळूयात शब्दार्थ ग्लोसरीज. तर बोकड बोट GOAT, कोल्हा फॉक्स FOX आणि विहीर वेल WELL आणि चतुराई इथे आहे श्रीवडनेस. तर बाहेर करायचे आहे. स्पेलिंग SHREWDNESS. तर चला, पटापट प्रश्नांची उत्तरे बघूया. तू वेळ न घालवता व्हिडिओ खूप कसा मोठा झालेला आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी 3 चॅप्टर घेतलेले आहेत. एक पोयम आहे, एक धडा आहे, एक गोष्ट आहे. तर चला, प्रश्नांची उत्तरे पटापट बघूयात. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण पटापट देणार उत्तरं. तयार आहात ना? पाटणार. प्रश्न. पुढील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा. विहिरीत कोण पडला होता? विहिरीत कोल्हा पडला होता. विहिरीजवळ कोण आला? विहिरीजवळ बोकड आला. पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. विहीर कशाने भरली होती? पाण्याने. विहिरीत डोकावून कोणी पाहिलं? बोकडाने. आता योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. चतुर कोल्हा, मूर्ख बोकड, खोल विहीर, थंड पाणी. अशा जोड्या जुळवायच्या आहेत, मॅच करायच्या आहे. प्रश्न 4. पुढील वाक्य वाचावं, पुन्हा लिहा. मूर्खपणाने वागू नये. आता हे वाक्य पुन्हा का लिहायचं आहे? वाचायचं पुन्हा लिहायचं, कारण खूप महत्त्वाचं आहे. मूर्खपणाने वागू नये म्हणजे विचारपूर्वक वागायचं. आता हे प्रश्न देण्याचा
उद्देश काय आहे की मुलांनी समजून घ्यावं, म्हणजे त्यांना जीवनात या वाक्याचा उपयोग व्हावा. आणि दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची की अक्षर स्वच्छ स्वच्छ मोत्यासारखं काढायचं आहे. ग्रॅमॅटिकली काही मिस्टेक करायचे नाही, कानामात्रा वेलांटी फुसका पिसकायचं नाही, नाहीतर मार्क्स कट. लँग्वेजमध्ये लगेच मार्क्स कट होतात. ओके, स्पेलिंग मिस्टेक झालं, अक्षर चुकीचं लिहिलं, शब्द चुकीचा लिहिला तर लगेचच मार्क्स कट होतात, स्पेशली मराठीमध्ये. ख नंबर, लबाड माणसाचा ठेवणे जसंच्या तसं लिहायचं आहे, एकदम मोत्यासारख्या अक्षरात प्रयत्न करायचा आहे मोत्यासारखा अक्षर काढायचा. प्रश्न 5वा, चित्रकथेचे स्वभाषेत साभिनय कथन करा. म्हणजे जी आता हा प्रश्न ॲक्टिव्हिटी आहे जो की वर्गातच करायचा आहे, प्रश्नपत्रिकेला येणार नाही, मराठीच्या पेपरमध्ये. जो की जी गोष्ट आहे ती ॲज अ ड्रामा म्हणजे नाटक असतं ना तशी सादर करायची आहे, एन्जॉय करायची आहे ॲक्टिव्हिटी. तर चला, तुम्ही केलीच असेल नक्की, नसेल तर नक्की तुमच्या मराठीच्या शिक्षकांना सांगून तुम्ही करू शकता. भाषा ज्ञान, आता ग्रामर बघायचं आपल्याला, व्याकरण. प्रश्न 6वा, पुढे शब्दाचं वचन बदला. एक वचन अनेक वचन. कोल्हा कोल्हे, विहीर विहिरी, बोकड बोकड, झाड झाडे. पुढे 2 वर्तुळात शब्द दिलेले आहेत ते वाचावं, त्यांच्या जोड्या जुळवा. आत, वर, खोल, थंड, चतुर. दुसऱ्या सर्कलमध्ये वर्तुळात आहे उथळ, गरम, बाहेर, मूर्ख आणि खाली. तर जसे की आत बाहेर त्याचे शब्द आपल्याला बनवायचे आहेत. दोन्ही वर्तुळामधील एक एक शब्द योग्य शब्द घेऊन, जसे की वर खाली, हे होतात विरुद्धार्थी शब्द. खोल उथळ, थंड गरम, चतुर मूर्ख. आता रचनात्मक कार्य इथे ना एक गोष्ट बनवायची आहे. चित्र बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि ही ॲक्टिव्हिटी वर्गातली होती. चल रे मोकळ्या टुन्नक टुन्नो, की नाही, एक आजीबाईची छानशी गोष्ट, किती ब्रेव होती ती आजीबाई. तर चला, अशा पद्धतीने आपण वर्कशीट सेकंडसाठी अभ्यास केलेला आहे 3 चॅप्टरचा. आणि खूप महत्त्वाचा अजून ग्रामर राहिलेला आहे, सर्वनाम. तर ते देखील करून घेऊया पटापट, अजिबात जाऊ नका इकडे तिकडे. फक्त 5च मिनिटात, 2च मिनिटात झाला, व्हिडिओ संपला. एक राजा होता, त्याचे नाव विक्रमादित्य होते. तो फार पराक्रमी होता. मुलांनो, वरील वाक्यात राजा या शब्दाऐवजी त्याची, तो असे शब्द आलेले आहेत. त्या शब्दांना काय म्हणतात? सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी जो शब्द येतो पुन्हा पुन्हा, राजू इकडे, राजू मला खाऊ दे, राजू मला पेन्सिल दे, राजू गावी गेला, राजू स्कूलला गेला, असं म्हणण्याच्या ऐवजी राजू एक मुलगा आहे, तो आता स्कूलला गेला, त्याने मला खाऊ दिला, त्याने, तो, हे जे शब्द असतात त्याला सर्वनाम बोलतात. म्हणजे पुन्हा पुन्हा ते नाम, नाऊन घेण्याच्या ऐवजी जो शब्द घेतो तो, त्या, ते, त्यांच्या, ते म्हणजे सर्वनाम. तर चला, याचा अर्थ असा की नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हटले जाते. तर चला, अभ्यास काय याच्यावर खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे व्याकरण, सर्वनाम. कारण हेच सर्वनाम हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, प्रोनाउन, ओके नाही. आणि परीक्षेमध्ये खूप खूप महत्त्वाचं आहे हे. तुम्ही 10वी 12वी कॉलेज पूर्ण तुमचं एज्युकेशन होईपर्यंत हे सर्वनाम असणार आहे. थोडं डीपमध्ये विस्तृत शिकवलं जातं नंतर, ओके. तर चला, त्याच्यामध्ये जो अभ्यास दिला तो आपण बघूया. पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखा व लिहा. आम्ही शाळेत जातो, कुठलं सर्वनाम आहे? आम्ही. त्यांना खेळायला आवडते, त्यांना सर्वनाम आहे. तो अभ्यासात हुशार आहे, तो, ओके नाही. तुम्ही काय करत आहात? तुम्ही सर्वनाम आहे. तू शाळेत जा, तुला रेघ ओढायची, अंडरलाईन करायची, कारण तू हे सर्वनाम आहे. पुन्हा एकदा सांगते, आम्ही, त्यांना, तो, तुम्ही, तू हे सर्वनाम आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करायची, रेघ ओढायची आहे. प्रश्न 2, प्रत्येक गटात काही शब्द आहेत, त्यातील सर्वनामे ओळखा व त्यांच्या भोवती वर्तुळ करा, सर्कल करा. आता पहिलं ग मध्ये, ख मध्ये दोघे, आपण, गीत, आपण. ख मध्ये तिला, रेषा, गणित, तिला हे सर्वनाम आहे. ग मध्ये आणला, हा आणि कागद, हा हे सर्वनाम आहे. घ मध्ये अद्भुत, तुम्हाला आणि लोक, तुम्हाला हे सर्वनाम आहे. आणि ड मध्ये त्याला, प्रतीक आणि शाळेत, त्याला हे सर्वनाम आहे. तर मुलांनो, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ बसून 3 चॅप्टर
एक्सप्लेनेशन आणि प्रश्न उत्तरे देखील तुम्ही ऐकून घेतली आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये वर्कचे सेकंड म्हणजे जी आता दुसरी चाचणी असेल तुमची त्याच्यामध्ये होईल. धन्यवाद मुलांनो. पुन्हा भेटूयात आपण अशा छान छान व्हिडिओमध्ये. आणि छान छान हसत राहणे अभ्यास करायचा आहे आणि मोठ्यांना त्रास करायचा नाही. वेळेवर झोपायची आणि लवकर उठायची आणि छान छान अभ्यास करायचा. आणि कविता आहेत ना तर ती झोपायला जायच्या अगोदर एकदा बोलायची मस्त, जसं की गाणं गुणगुणता ना तशी गुणगुणायची. येत नसेल तर पुस्तकामध्ये बघून बोलली तरी चालेल. आणि खूप महत्त्वाचं आहे, कविता लिहून काढायची आहे, 3 वेळा तरी लिहायची आहे. दर दिवस एकदा लिहिली तरी चालेल. पेपर येईपर्यंत नक्की तुमची पाठ होऊन जाईल आणि तुम्हाला सहज कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. थँक्यू.